रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आता मागे मी 2 दिवसाचा ऑनलाईन क्लास घेतला होता। त्यानंतर मला भरपूर असे कॉल तसंच मेसेज येतात की ताई परत पुन्हा अजून ऑनलाईन क्लास घ्या असं म्हणून। तर तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी मी ते एक गोष्ट तुम्हाला सांगते, ती म्हणजे अशी की मी आता ऑफलाईन क्लासेस चालू केलेले आहेत। 1 जूनपासून माझे ऑफलाईन क्लासेस चालू झालेले आहेत। तर मला ऑफलाईन क्लास घेत असताना जो अनुभव मला येतोय तो मी तुमच्यासोबत इथं शेअर करते। तर ऑफलाईन क्लास घेत असताना देखील जरी का मी त्यांना 3-3, 4-4 वेळेस एक गोष्ट समजावून सांगते, तरी त्या लेडीजच्या लक्षात येत नाही लवकर। तर ऑनलाईन क्लास म्हणजे फक्त त्याचे ठराविक वेळ असतो, लिमिट असतं, जे म्हणजे 2 तास मी तुमच्या ऑनलाईन क्लास घेणार आहे आणि 2 दिवसात म्हणजे 2 दिवसातच मग मी तुम्हाला एक प्रकारचं ब्लाऊज शिकवत असते। तर तुमच्या जर लक्षात आलं तर चांगलीच गोष्ट आहे, आणि जर नाही लक्षात आलं तर मग परत तुमचे तेवढे ऑनलाईनचे पैसे भरलेले वाया जातील। तर ह्यासाठी मी म्हणते, जर का ऑफलाईन तुम्हाला शक्य असेल तर होता येईल तोपर्यंत ऑफलाईन क्लास करायचा, कारण ऑफलाईन क्लासमध्ये प्रत्यक्ष तुम्हाला जो प्रश्न पडलेला असतो तो तुम्ही विचारू शकता आणि मी प्रत्यक्ष तुम्हाला त्यात मदत करू शकते। तर ऑफलाईन क्लाससाठी प्रत्येकाचं जमणारच नाही, कारण तुम्ही किती लांब मी किती लांब तुमच्यापासून, म्हणून प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे की ते ऑनलाईन घ्या, ऑनलाईन घ्या। तर मग ऑनलाईन मी नक्कीच क्लासेस चालू करणार आहे, पण ऑनलाईन क्लास कोणी करायचा हे मी तुम्हाला इथं आज समजावून सांगते। तर ऑनलाईन क्लास त्यांनीच करायचा ज्यांना म्हणजे ते आधीपासून ब्लाऊज शिवत आहेत, किंवा तुम्हाला ब्लाऊज शिवण्याचं जे आहे ते नॉलेज आहे। कस्टमरची ब्लाऊज तुम्ही घेतात आत्तापर्यंत आणि तुम्ही कस्टमरला ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित करून देत आहेत, त्यांनाच ऑनलाईन क्लास करणं शक्य आहे। ज्यांना अजिबात काही येत नाही त्यांनी मुळीच, मी सांगते ना माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला एक मार्गदर्शन करते इथं। तुम्हाला जर का ब्लाऊजबद्दल अजिबात काही नॉलेज नाही तर तुम्ही ऑनलाईन शिकू नका, ऑफलाईन करा। होतं आहे तोपर्यंत थोडासा तरी ऑफलाईन क्लास करा, आणि मग जेव्हा तुम्हाला इंचांचं नॉलेज येईल किंवा तुम्हाला कसं कुठं मार्किंग करायचं आहे हे तुम्हाला कळेल, तेव्हा तुम्ही ऑनलाईन घ्या। म्हणजे जो समोरचा व्यक्ती शिकवतोय ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करू शकणार, असं तुम्हाला नॉलेज आलं का मग तेव्हा तुम्ही ऑनलाईन क्लास करा। पण अगदी बिगिनर्स आहे, बिलकुल न्यू तुमची सुरुवात आहे आणि तेव्हापासून जर का तुम्हाला ऑनलाईन क्लास करायचा आहे, तर मी तर म्हणते माझ्या पद्धतीने किंवा माझ्या मताने मला तरी वाटतं की तुमचे ऑनलाईनचे जे पैसे भरले आहेत किंवा जे चार्जेस तुम्ही पे करतात ऑनलाईनसाठी, ते तुमचे वेस्टच जाणार आहे, कारण तुम्हाला त्यातून काहीच नॉलेज मिळणार नाही आहे। म्हणून ऑफलाईन आधी शिका, आणि ऑफलाईन झाल्यानंतर मग ऑनलाईन असे आपले जे मास्टर कोर्स असतात ते तुम्ही करू शकता, कारण तुम्हाला त्यातलं नॉलेज आधीपासून थोडंसं असतं। आता बघा, मी ऑफलाईन क्लास घेते ना, तर फर्स्ट ब्लाऊज जे असतं माझ्या स्टुडंटला ते मी हे दाखवत असते, फुल फोर्टक्सचं ब्लाऊज। तर मी हा 32 मापाचा डायग्राम इथं काढलेला आहे। तर मी शिकवत असताना त्यांना सांगते की तुम्ही 32 मापाचा ऑफलाईन क्लास घेत असताना मला खूपच वेगवेगळे अनुभव येत आहेत। म्हणजे ते म्हणजे असे की प्रत्येक लेडीजची मेमरी थोडीशी वेगळी असते, किंवा त्यांची जी विचारशक्ती असते, स्मरणशक्ती असते, ती कुठे तरी म्हणजे अशी मुलाबाळांमध्ये थोड्या व्यस्त झालेल्या असतात त्यामुळे त्यांना ह्या सर्व गोष्टी थोड्या अवघड वाटतात, हे मी नोटीस केलेलं आहे। सतत ॲक्टिव्ह असणारी जी लेडीज असते ना, तिला लवकर लक्षात येतं, आणि जी मैत्रीण आहे जी घरामध्येच व्यस्त आहे, घरातलेच कामं ती करते, सतत मुलांकडे लक्ष देते किंवा घरातलं सर्व काही व्यवस्थित आवरून घेते, आणि मग तिला तेवढ्याच कामामध्ये ठेवलं जाते, त्यामुळे त्यांचं डोकं यामध्ये थोडंसं स्लो चालत असतं। हा अनुभव मी माझा घेतलेला आहे। आणि जी लेडीज अशी एकदम सतत ॲक्टिव्ह असते, म्हणजे ॲक्टिव्ह म्हणायचा माझा एक अर्थ आहे की माझ्याकडे आता तरुण मुली देखील येत आहेत। ज्या तरुण मुली आहेत त्या येत आहेत, ज्या कोणाची 12वी झालेली आहे, कोणाचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे। तर अशा ज्या शिकणाऱ्या मुली येत आहेत माझ्याकडे, तर त्यांचं लवकर लक्षात बसतंय, कारण का तर त्या ॲक्टिव्ह आहेत, त्या नेहमी ॲक्टिव्ह आहेत, म्हणून त्यांना हे जे मी सांगते ते बिलकुल जसंचे तसं ते व्यवस्थित करतात, आणि त्यांच्या लगेचच लक्षात येतं, पहिल्यांदा दाखवल्याबरोबर त्यांच्या लक्षात येतं। आणि हीच गोष्ट मात्र ज्या माझ्याकडे घरगुती लेडीज येत आहेत, ज्या फक्त मुलांच्या शिक्षणासाठी इथं उपस्थित आहेत, आणि त्यांना क्लास करून घ्यायचा आहे की जेणेकरून मुलांचं शिक्षण तर होतं आहे, पण आपला पण शिवण क्लास व्हायला हवा, असा उद्देश त्यांचा आहे। तर मी त्यांना 3 महिन्याचे टाईम लिमिट दिलेला आहे। पण तरी देखील मी इथं उपस्थित असल्यामुळे ते इथं जवळपासच जर का आहेत, तर त्या माझ्याकडे 6 महिने 12 महिने अधूनमधून येऊ शकतात मला विचारपूस करण्यासाठी, किंवा त्यांना कुठे अडचण आली तर ते मला विचारू शकता, असं म्हणून। तर मग ह्यासाठीच ऑफलाईन क्लास खूप महत्त्वाचा असतो। ऑनलाईन क्लास मी तुम्हाला ऑनलाईन दिवसाचे 2 तास शिकवणार आहे, आणि ऑनलाईन क्लास मी केव्हा कसे घेईल हे मी तुम्हाला अजून पुढे सांगणार आहे। माझे थोडं नियोजन झालं का मग मी ऑनलाईन क्लास देखील चालू करणार आहे। पण ऑनलाईन क्लास त्यांनीच करा ज्यांना ब्लाउजांचं भरपूर नॉलेज आहे,
आधीपासून तुम्हाला नॉलेज असेल तरच तुम्ही ऑनलाईन क्लास करा, तेव्हाच तुम्ही ते शिकू शकणार. बाकी तुम्हाला जर का नॉलेज नाही आहे तर मी म्हणते की तुम्ही बेसिकपासून जर सुरुवात करतायत तर तुम्हाला आधी ऑफलाईन करायची गरज आहे. ऑफलाईन क्लास करा आणि मग तेव्हा तुम्ही ऑनलाईनचं नॉलेज घ्यायला चला. तर मी माझ्या प्रत्येक लेडीजला सांगते, प्रत्येक स्टुडंटला सांगते की तुम्हाला येईलच आणि मी 100% माझा पूर्ण प्रयत्न करते शिकवण्याचा आणि त्यांना देखील म्हणजे त्यांच्याकडून मी तशी कामं करून घेत असते. आणि मग तेव्हा पहिल्या दिवशी त्यांना असं वाटतं की अरे मला येईल का नाही, मी एवढे चार्जेस तर दिलेले आहेत क्लासची फी, पण मग माझे पैसे वाया तर नाही जाणार अशी एक भीती त्यांच्या मनात असते. पण मी त्यांना सांगते की तुमचा 1 रुपयाही वाया जाणार नाही. तुम्ही जे माझ्याकडे पैसे पे करतायत फीचे ते तुम्हाला पूर्णपणे तुम्ही वसूल करून घेणार आहेत. अशा पद्धतीने माझं शिकवणं आहे आणि माझे स्टुडंट जे शिकत आहेत प्रोत्साहन देत असते की तुम्हाला येईलच आणि तुम्हाला आल्याशिवाय मी तुम्हाला इथून सोडणार नाही, असं मी त्यांना नेहमी सतत सांगत असते की अशी कुठलीच गोष्ट नाही जगात जी तुम्हाला कोणी जर का शिकवणारा व्यवस्थित मिळाला आणि तुम्ही शिकायला तयार बसलेले आहात तर तुम्हाला नक्कीच ती गोष्ट शक्य आहे आणि 100% तुम्हाला ते येणारच आहे. 3 महिन्याच्या टाईमवर मी त्यांच्याकडून भरपूर अशी प्रॅक्टिस करून घेते. त्यांना सांगते की तुम्ही जुने न्यूजपेपर आणा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करायला बरं पडेल. बॅकपार्टच्या आधी सर्वप्रथम मी त्यांना बॅकपार्ट शिकवत असते, त्यानंतर फुलवालं कोर्टक्स दाखवते हे वालं. तर मी हे माझ्या स्टुडंटसाठी डायग्राम काढलेला आहे, म्हणजे इंच्यानुसार मी त्यांना शिकवलेलं आहे. त्याप्रमाणे त्या पेपरवर प्रॅक्टिस करतात आणि मग मला दाखवतात. लहान साईज मोठी साईज मी त्यांना सांगत असते, कारण थोडेफार बदल होत असतात आपले लहान मोठ्या साईजमध्ये, टक्सचे चेंजेस होत असतात किंवा कुठं आपलं मेजरमेंट कसं बदलतं आहे ह्याची सविस्तर माहिती मी त्यांना ऑफलाईनमध्ये देत असते. तेव्हा कुठे जेव्हा ते 3ऱ्या-4थ्या दिवशी मी त्यांना ब्लाऊज कटिंग करायला सांगते. आणि मग ब्लाऊज कटिंग झालं का स्टिचिंगचं अजून येतं. मेन महत्त्वाचं पॉईंट म्हणजे स्टिचिंगचं आहे. तुम्हाला स्टिचिंग आधीच यायला हवी, तेव्हा तुम्ही हा कोर्स पूर्ण करू शकता. आधीच येत असेल, मशीन चालवता येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण मग तुम्हाला ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. दुसऱ्या दिवशी हळूहळू प्रयत्न केला का त्यांना बरोबर यायला लागतं. पहिल्या दिवशी माझा एक उद्देश असतो, मी त्यांना बॅकपार्ट शिकवल्याशिवाय राहत नाही. त्यांना बॅकपार्ट आलं म्हणजे यायलाच पाहिजे, लक्षात यायलाच हवं त्यांच्या, असा माझा पूर्ण प्रयत्न असतो. आणि मी त्यांना व्यवस्थित समजून सांगते की पुढे बघू आपण, आधी बॅकपार्ट शिकून घ्या, नंतर मग स्टेप बाय स्टेप मी त्यांना दाखवत असते. मग त्यामुळे काय होतं असं त्यांच्या पहिल्या दिवशी बॅक लक्षात येऊन जातं, दुसऱ्या दिवशी फ्रंटचं पार्ट दाखवते, स्लीव दाखवते आणि तिसऱ्या दिवशी ब्लाऊज कटिंग करायला सांगते आणि 4थ्या दिवशी मग ते ब्लाऊज स्टिचिंग करायला बसत असतात. तर अशा पद्धतीने माझं हे रुटीन चालू असतं ऑफलाईन क्लासेसचं. तर मग मैत्रिणींनो, ऑफलाईन क्लास करायचा का ऑनलाईन क्लास करायचा याच्याविषयी मी तुमच्यासोबत थोडंसं माझं व्यक्तिगत जे मत होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.